कारण पारूच्या बाबतीत आज जे घडलं ते बघूनच एवढा आनंद झालाय, बरोबर ना? हो. आणि मला सांगा, एखाद्याला आनंद होणं यात काय वाईट आहे? मला तर असं वाटतंय की ज्या माणसाने हे पारू सोबत केलं ना, त्यांनी या दामिनीचाच बदला घेतला. कळलं? हे ना पारू बरोबर होणं जरा गरजेचं होतं. फार अशी उडत होती ती, आता कळेल तिला. वा दामिनी, तुझं मन ना तुझ्या चेहऱ्यासारखं आहे. है ना? है ना? सुंदर आहे ना? नाही, काळं. अगं पारूच्या चेहऱ्यावर शाईचे डाग आहेत ना, ते पाण्यानं धुतले जातील, पण तुझ्या चेहऱ्यावरचे डाग पाण्याने नाहीच जाणार. काय मग घालवण्यासाठी मला कुठली क्रीम आणावी लागेल का? नाही, क्रीम नाही, त्यासाठी वहिनींचा हात लागेल. आणि काळजी करू नकोस, तू त्याची व्यवस्था करशील तुझ्या वागण्यातून. पारू बाळा, अगं काय जे काही झालं त्यात तुझी काही चूक आहे का? तू काही चुकीचं वागलीयस का? चुकीचं बोललीयस का? मग या सगळ्याचा स्वतःला कशाला त्रास करून घेतेस बाळा? आणि हे बघ, जगात जशी चांगली माणसं, चांगल्या शक्ती असतात ना, तशीच वाईट माणसं आणि त्यांची वाईट विचारसरणी सुद्धा असते. आपल्याला कधी ना कधी चांगल्यासोबत या वाईटाचा पण सामना करावा लागतो बाळा. मुळात हे छेड काढणं, ऍसिड फेकणं, तोंडाला काळं फासणं, मारणं, या सगळ्यात जी स्त्री असते ना, ती जगाआधी स्वतःला दोषी समजू लागते. मुळात त्या सगळ्यांची काहीच चूक नसते ग. पारू बाळा, तू खूप निरागस आहेस, म्हणून तुला या सगळ्या गोष्टी जास्त लागल्यात आणि त्या तू मनाला लावून घेतल्यास. पण तुला एक सांगू, जग तुला वाटतं तेवढं साधं आणि सरळ नाहीये बाळा. तुला आता खंबीर व्हायला हवंय, कळतंय? सावर स्वतःला. आत्या, आत्या तुम्ही जे बोलताय ना ते मला पटतंय. पण जे काय बी झालं ना, ते हटवून सुद्धा भीती वाटतेय मला. एखादा माणूस असं कसं वागू शकतो? त्या 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 माणसाचा स्पर्श झाला ना मला, म्हणजे तेव्हा मला लय विचित्रच वाटलं. म्हणजे कसं सांगू, असं वाटलं की एखाद्या ईश्वरी नागानं दंश केलं मला. कसं तरी झालं मला. आत्या बघा ना, म्हणजे मी कामानिमित्तानं एवढ्या वेळा घराबाहेर पडले आहे. समजे माझ्याशी प्रेमानं बोलायचंय, आदरानं वागायचे, माझ्या बरोबर फोटो काढायचे, माझ्या कामाचं, माझ्या साधेपणाचं कौतुक करायचे. पण का कुणास ठाऊक आत्या, पण मला असं वाटलं की ती माणसं ना काहीतरी ठरवून आली होती. आता मला सांगा ना, मला सांगा, असं रोजच्या वावरामध्ये खिशामध्ये शाई घेऊन कोण फिरतं?
हे समजणं विचित्रच वाटते बघा मला. म्हणून मी जरा गडबडले, म्हणून मला भीती वाटते. काही होत नाही बाळा, वेळ जाईल तसं सगळं ठीक होईल. चांगली वाईट कुठलीच वेळ जास्त वेळ थांबत नाही. काळजी करू नकोस. साबर विचार, ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी पारू स्वतःहून इंटरेस्टेड होती का? आता आपल्या 5 आणि शेवटच्या फायनलिस्टचं नाव आहे पार्वती मारुती सेबसे उर्फ पारू. त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? मला दिशानेच पारूचं नाव कार्डमध्ये लिहून दिलं होतं. नाही, त्या दिशाने बळजबरीने पारूला त्या स्पर्धेत ओढलं होतं, पण ती जिंकली मात्र स्वतःच्या क्षमतेवर. मॅम, तिची इच्छा नसताना आपण एवढी मोठी जबाबदारी का टाकतोय तिच्यावर? तुम्ही दोघी म्हणताय ते पटतंय मला. मला वाटतं निर्णय घेण्याची वेळ आली. प्रिया, सर्वंटना सांगून पारूला हॉलमध्ये बोलावून घे. हो आई. मॅम, मी पण आलेच.